Welcome in Chanakya Academy, chapter Mathematical Logic, lecture number 13. In this lecture, we can see application of logic to switching circuit. In our previous lectures, we can see sentence, statement, compound statement, and then we can see truth value for this compound statement. We can apply that logic to our switching circuit. मीन्स जे स्विचिंग सर्किट असणार आहे त्यावर आपण स्टेटमेंटचं जे लॉजिक आतापर्यंत आपण पाहत होतो, ट्रूथ व्हॅल्यूज, स्टेटमेंट्स, ते आपण त्याच्यावर अप्लाय करणार आहे. मग आता अप्लाय करण्याआधी वी कॅन सी सम कन्सेप्ट. वी कॅन सी फर्स्ट विच इज कॉल्ड ॲज स्विच. A switch is two-state device used to control the flow of current in a circuit. तर स्विच कशाला म्हणायचं आहे? इन सर्किट वी कॅन कंट्रोल द फ्लो ऑफ करंट. जे काय सर्किट असणार आहे त्यामध्ये जो करंट फ्लो होणार आहे, वी कॅन कंट्रोल दॅट फ्लो ऑफ करंट. मीन्स करंट जो फ्लो होणार आहे तो ऑन किंवा ऑफ करण्यासाठी आपण जे यूज करणार आहे त्या डिव्हाइसला आपण काय म्हणणार आहे? स्विच. जसं आपण आपल्या घरी पण बोर्डमध्ये स्विच यूज करतो ऑन ऑफ करण्यासाठी. करंट जो आहे तो ऑन ऑफ करण्यासाठी आपण स्विचचा यूज करतो. ते स्विच काय असणार आहे? ह्या सर्किटमध्ये असणार आहे, त्यालाच म्हणायचं आहे स्विच. मग आता स्विच डिनोट कसे करायचे? कारण आपल्याला नोटेशन लागणार आहे. वी कॅन डिनोट द स्विच बाय युजिंग द लेटर एस. एसने डिनोट करणार आहे स्विच. yes for a switch. and जर एकापेक्षा जास्त असतात, more than 1 or more than 2, then we can write s1, s2, s3 like. ठीक आहे. मग आता स्विच जर दिलेला असेल तर तुम्हाला स्विच जर डिनोट करायचं असेल तर एसने डिनोट करा, आणि एकापेक्षा जास्त असेल तर ते s1, s2, s3 ने डिनोट करा. ठीक आहे. मग आता हे सर्किट जे असणार आहे ते सर्किट कसं असणार आहे आणि त्यामध्ये स्विच कुठल्या फॉर्ममध्ये असेल? वी कॅन सी इन फिगर. दिस इज आवर फिगर. इन दिस फिगर वी कॅन सी स्विच. ठीक आहे. मग आता चेक करा, ही जी फिगर दिलेली आहे यामध्ये जो करंट आहे तो अशा फॉर्ममध्ये फ्लो होणार आहे. ही फिगर नंबर 1 मध्ये चेक करा. हा करंट फ्लो होणार आहे. समजा ही वायर आहे इथून इथपर्यंत, यामध्ये हा करंट फ्लो होतोय. ह्या एरोने दाखवलेला करंट फ्लो होतोय. ठीक आहे. मग आता स्विच कुठं दाखवला आहे? इथे एस दाखवला. ठीक आहे. तर हा स्विच आहे. ठीक आहे. जिथे ब्रेक केलेली लाईन तिथे स्विच आहे. मग हा स्विच जेव्हा ही अशा फॉर्ममध्ये असेल स्ट्रेट लाईनमध्ये, मीन्स ही लाईन जर स्ट्रेट झाली तर समजून घ्यायचं हा स्विच ऑन आहे. आणि जर समजा अशा फॉर्ममध्ये असेल तर हा ऑफच्या फॉर्ममध्ये दिसतो. शक्यतो डायग्राम जे असणार आहे स्विचिंग सर्किटच्या त्या नेहमी स्विच अशाच फॉर्ममध्ये ओपन पोझिशनमध्ये दाखवला राहील, कधीच क्लोज दाखवणार नाही. कारण क्लोज दाखवला तुम्हाला समजणार नाही तिथे स्विच आहे. तर जिथे कुठे फिगर असेल त्यामध्ये स्विच हा नेहमी ओपनच दिसेल. ठीक आहे. तर हा स्विच आहे आणि ही ती लाईन आहे. तर जर समजा हा स्विच जर क्लोज केला तर ही स्ट्रेट लाईन फॉर्म होईल, तर हा करंट फ्लो होईल. ठीक आहे. आणि जर तो अशा दिलेल्या पोझिशनमध्ये असेल अशा फॉर्ममध्ये तर करंट फ्लो होणार नाही, तो काय असेल? ऑफ पोझिशनमध्ये असेल. ठीक आहे. मग आता ही झाली लाईन. तर ॲक्च्युअलमध्ये सर्किट कसं दिसेल? तर सर्किट अशा फॉर्ममध्ये दिसणार आहे. हे सर्किट आहे, यामध्ये इथे बॅटरी यूज केलेली आहे. ठीक आहे. हा पॉझिटिव्ह एंड आहे, हा निगेटिव्ह एंड आहे. इथे स्विच दिलेलं आहे. ठीक आहे. यस. त्यानंतर इथे एक लॅम्प दिलेला आहे. ठीक आहे. लॅम्प. आणि हा करंट याच्यातून फ्लो होणार आहे. तर मग आता चेक करा, इथे स्विच असणार आहे. स्विच जर क्लोज असेल तरच हा करंट फ्लो होईल आणि हा लॅम्प काय होईल? ग्लो होईल अशा फॉर्ममध्ये. ठीक आहे. आणि जर समजा तो ह्याच पोझिशनमध्ये दिलेला आहे ऑफ पोझिशनमध्ये, तर याच्यातून करंट फ्लोच होणार नाही, आणि करंट फ्लो नाही झाला तर हा लॅम्प ग्लो नाही होणार. ठीक आहे. हा ऑफ पोझिशनमध्ये राहील. तर सर्किट डायग्राम ही अशाच फॉर्ममध्ये राहील, ज्यामध्ये एक बॅटरी, एक लॅम्प आणि नंबर ऑफ स्विचेस देतील, आणि करंट कसा फ्लो होतोय तो तुम्हाला सांगितलं जाईल. पॉझिटिव्ह टर्मिनलकडून निगेटिव्ह टर्मिनलकडे काय होतं? करंट फ्लो होतो. तर ते अशा फॉर्ममध्ये दिलं राहील. तर यामध्ये इम्पॉर्टंट आहे, जेव्हा कधी तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे किंवा ॲप्लिकेशनचे प्रॉब्लेम पाहणार आहे स्विचिंग सर्किटचे, तर यामध्ये इन्फॉर्मेशन लक्षात घ्यायची तुम्हाला. इन्फॉर्मेशन आहे, switches having the same state will be denoted by same letter. तर कधी कधी काय होईल? आता इथे देताना एकच स्विच दिलेला आहे. इन सम सर्किट देअर आर नंबर ऑफ स्विचेस. ठीक आहे. त्यामध्ये काय दिलेलं राहील? ते नंबर ऑफ स्विचेस दिले राहते. समजा 4 दिलेले, 5 दिलेले, अशा फॉर्ममध्ये दिलेलं राहते. पण कधी कधी काय होतं, तर सर्किट डायग्राममध्ये काही स्विचेस सेम काय करतात? कंडिशन दाखवतात. मीन्स
जर समजा एखादा स्विच ऑफ केला तर सायमल्टेनियस त्यामध्ये जे नंबर ऑफ स्विचेस दिले त्यामधला एखादा स्विच आहे तो सेम स्टेट दाखवणार आहे. मीन्स हा ऑफ झाला तर तो पण ऑफ होईल, हा ऑन केला तर तो काय होईल, ऑन होईल. मग अशा फॉर्ममध्ये जर स्विचेस दिलेला असेल तर त्याला डिफरंट नोटेशन द्यायचे की सेम नोटेशन द्यायचे. तर जर अशा फॉर्ममध्ये दिलेला असेल स्विचेस हॅव्हिंग दी सेम स्टेट दाखवत असेल विल बी डिनोटेड बाय सेम लेटर. ते सेम लेटरने दाखवायचे. समजा एक स्विच जर तुम्ही S1 ने दाखवलाय आणि पुढचे जे स्विचेस आहेत ते जर सेम कंडिशन दाखवत असेल तर त्याला पण हेडिंग काय द्यायचं आहे, S1 च द्यायचं आहे. ठीक आहे, अशा फॉर्ममध्ये लक्षात ठेवा. मी सेम कंडिशन दाखवत असेल तर त्याचं नोटेशन सेमच राहील. त्याच्यानंतर सेकंड आहे स्विचेस हॅव्हिंग ऑपोजिट स्टेट आर डिनोटेड बाय S and S डॅश. ठीक आहे, जर समजा तुमचं सर्किट डायग्राम आहे आणि त्यामध्ये दोन स्विचेस जर एकमेकाच्या अपोजिट तुम्हाला स्टेट दाखवत असेल, मीन्स समजा एक स्विच ऑन केला तर सायमल्टेनियस त्या सर्किटमध्ये एखादा स्विच असेल की जो ऑफ होते आणि जेव्हा पहिला स्विच जर ऑफ केला तर सायमल्टेनियस जो तिथे स्विच दिलेला आहे तो जर समजा ऑन होत असेल, मीन्स काय करतो एकमेकाच्या ऑपोजिट आहे. तर अशा फॉर्ममध्ये जर स्विचेस असतील तर एकाला यस म्हणलं तर दुसऱ्याला काय म्हणायचं, यस डॅश. ठीक आहे, मीन्स ते एकमेकाचे निगेशनच्या फॉर्ममध्ये काम करते. मीन्स हा यस डॅश आहे तो कॉमा सारखा दिसते पण मग डॅश येतो, जसं आपण कॉम्प्लिमेंट मध्ये डॅश यूज करतो त्या फॉर्म मध्ये हा डॅश दिलेला आहे. ठीक आहे, डॅश म्हणूनच कन्सिडर करा, इथे कॉमाच्या फॉर्म मध्ये दिसत. दे आर कॉल्ड कॉम्प्लिमेंटरी स्विचेस. त्याला काय म्हणायचं, एकमेकाचे कॉम्प्लिमेंटरी स्विचेस म्हणायचे. ठीक आहे, पॉईंट लक्षात आला. सर्वात इम्पॉर्टंट आहे की पहिले स्विचिंग सर्किट समजून घ्या. स्विचिंग सर्किट समजल्यानंतर याच्यामध्ये दोन टाइप्स आहेत ते समजून घ्या आणि जसे ते टाइप्स तुम्हाला समजले तर याच्यावरचे प्रॉब्लेम एकदम इझी आहे आणि यावर क्वेश्चन विचारला जातो. एक तर डायग्राम ड्रॉ करायला विचारतील किंवा डायग्राम दिले राहील त्यावरून एक्सप्रेशन विचारतील. तर त्यासाठी हे समजून घ्या. नेक्स्ट आहे टू स्विचेस इन सिरीज. मग आता आपण स्विच पाहिले, सर्किट डायग्राम पाहिले आणि सर्किट डायग्राम मध्ये जे स्विचेस असणार आहे ते कसे डिनोट करायचे ते पण आपण आयडिया लक्षात घेतले. आता टू स्विचेस इन सिरीज मध्ये स्विचेस आहेत हे कसं आयडेंटिफाय करणार आहे, तर जर समजा तुम्हाला स्विचेस दिलेला असेल सपोज S1 आणि S2, टू स्विचेस S1 आणि S2 आर कनेक्टेड इन सिरीज अँड इलेक्ट्रिक लॅम्प L as shown in figure. मग आता दोन स्विचेस जर सिरीज मध्ये असतील तर ते कुठल्या फॉर्म मध्ये दिसतील, तर ह्या फिगर मध्ये दिलेलं आहे. हे बघा इथे बॅटरी दिलेली आहे, इथे लॅम्प आहे आणि S1 आणि S2 असे दोन स्विचेस इथे दिलेले आहे. ठीक आहे, मग आता स्विचेस जे ते एकाच लाईनवर दिलेले आहेत आणि एकाच लाईनवर दिल्यामुळं त्या स्विचेसला काय म्हणायचं आहे, स्विचेस इन सिरीज म्हणायचं आहे. ठीक आहे, एकाच लाईनवर दोन असतील तर त्याला काय म्हणायचं, सिरीज. हे लक्षात घ्या, वर्ड इम्पॉर्टंट आहे, सिरीज. ठीक आहे, मग अशा फॉर्म मध्ये जर स्विचेस दिसले तर तुम्ही त्यांना म्हणणार आहे ते काय आहे, सिरीज मध्ये. मग आपल्याला काय करायचं आहे, जर स्विचेस सिरीज मध्ये असतील तर ते सिम्बॉलिकली कसं एक्सप्रेस करायचं, त्याला सिम्बॉलिकली कसं राईट करणार आहे. कारण आपल्याला काय करायचं आहे, हेच तुम्हाला स्टेटमेंट फॉर्म करायचं आहे. जसं आपण पाठीमागं स्टेटमेंट किंवा तुम्ही स्टेटमेंट पॅटर्न फॉर्म करत होते तशा फॉर्म मध्ये जे पॅटर्न्स फॉर्म होते, तर मग काय करणार आहे, हे कसं स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, जे काय नंबर ऑफ स्विचेस दिलेले आहेत त्यासाठी स्टेटमेंट ॲझ्युम करायचे आहे. मीन्स तुम्ही कसं राईट करणार, इथे S1 दिला ना तर स्टेटमेंट घेताना तुम्ही घ्यायचं आहे लेट P दी स्विच S1 इज क्लोज. ठीक आहे, मीन्स स्विच S1 नेहमी राईट करताना क्लोजच राईट करायचं आहे, ओपन वगैरे काही राईट नाही करायचं, क्लोज राईट करायचं आहे. बुकमध्ये देताना त्याने फक्त म्हटलं आता न्यू सिलेबसमध्ये दी स्विच S1, पण शक्यतो त्याला म्हणताना क्लोज म्हणायचं, मीन्स पुढे गेल्यानंतर काही प्रॉब्लेम येणार नाही. न्यू सिलेबसनुसार त्यांनी थोडंसं वर्डिंगमध्ये चेंज केलेलं आहे, मे बी मिस्टेक म्हणून राईट करायचं राहून गेलं असं, पण क्लोजच म्हणायचं तिथे, दी स्विच S1 इज क्लोज. आणि दुसरा जो आहे S2 त्याच्यासाठी पण नेक्स्ट तुम्हाला स्टेटमेंट यूज करायचं आहे ते Q म्हणून घेणार आहे, दी स्विच S2 इज क्लोज. ठीक आहे, जेवढे नंबर ऑफ स्विचेस दिले असेल त्याच्यासाठी नंबर ऑफ स्टेटमेंट घ्यायचे. पण मग सेम जर दाखवत असेल तर स्विच S1 जे असेल तेच पुढच्यासाठी यूज करायचं आहे आणि जर एकमेकाच्या कॉम्प्लिमेंटरी असेल तर ते ऑटोमॅटिक काय होईल, निगेशन. मीन्स जर समजा तुम्हाला S2 डॅश दिला असेल तर ऑटोमॅटिक ते काय होईल, निगेशन ऑफ Q, दिस स्विच S2 डॅश इज क्लोज. ठीक आहे, ते काय असेल त्याचं निगेशन. आणि ॲडिशनल घेतलेलं आहे L दी लॅम्प इज ग्लो. ठीक आहे, लॅम्प काय होते, ग्लो होते. असे
3 स्टेटमेंट आपण इथे राईट केलेले आहे. यावरून आपल्याला काय करायचं आहे, याचा सिम्बॉलिक फॉर्म काढायचा आहे. हा जो सर्किट दिलेला आहे हे इक्वॅलंट टू कुठला सिम्बॉलिक फॉर्म राहील, ठीक आहे, स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये. मग आता चेक करा, आपण काय करू याच्यासाठी थोड्याशा कंडिशन आपण ॲझ्युम करू. कंडिशन कशा, मग आता कंडिशन रॅन्डम घेऊ, नंतर ते आपण काय करू ॲक्च्युअलमध्ये टेबलमध्ये कन्स्ट्रक्ट करून आपण याचा सिम्बॉलिक फॉर्म चेक करू. हे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कसं येईल, जर समजा आपण ह्या लॅम्प आहे बॅटरी कनेक्ट केलेली आहे, आपण काही कंडिशन चेक करणार आहे. सपोज वी कॅन टेक फर्स्ट कंडिशन, स्विच S1 इज क्लोज, स्विच S2 इज क्लोज. समजा हा पण मी क्लोज केला, हा पण क्लोज केला, तर याची कंडिशन काय असेल, याची कंडिशन काय असेल, लॅम्प काय होईल, ग्लो होईल. समजतंय, ठीक आहे. मग आता सेकंड कंडिशन घेतो मी. समजा S1 मी क्लोज केला, मी याला क्लोज केला आणि हा असाच ओपन ठेवला, तर ह्या लॅम्पची कंडिशन काय असेल, तर लॅम्पची कंडिशन काय असेल, हा ऑफ पोझिशनमध्ये असेल, हा ग्लो होणार नाही जर हा ओपन येतो. नेक्स्ट कंडिशन घेतो. नेक्स्ट कंडिशन काय येते, हा S1 ओपन ठेवते, ठीक आहे, हा S2 क्लोज करते, ठीक आहे. पॉसिबिलिटी चेक करतोय आपण. हा जर क्लोज केला, करंट फ्लो होईल का सर्किटमध्ये, नाही होणार. आणि हा ग्लो होईल का, तर हा नाही ग्लो होणार, ठीक आहे. नेक्स्ट कंडिशन घेतो, दोन्ही हा एकाच पोझिशनमध्ये ठेवले, मीन्स हा पण ओपन आहे, हा पण ओपन आहे. काय असेल कंडिशन याची, तर हा ऑफ पोझिशनमध्येच राहील, ठीक आहे. मीन्स आपण 4 कंडिशन घेतल्या, याच्या सोडून हे सोडून काही कंडिशन येतील का, तर ह्या फायनल कंडिशन असतील. अशा फॉर्ममध्ये 4 कंडिशन असतील, ठीक आहे. मग आता ह्या 4 कंडिशन मी काय करतो, एका टेबलमध्ये राईट करून घेतो. त्याला म्हणतात इनपुट आउटपुट टेबल, ठीक आहे. आतापर्यंत आपण ट्रूथ टेबल म्हणत होतो, इथे इनपुट आउटपुट टेबल आहे स्विचिंग सर्किटमध्ये, किंवा त्याला स्विचिंग टेबल पण म्हणतात, ठीक आहे. तो अशा फॉर्ममध्ये, हे बघा, P स्टेटमेंट, S1 क्लोज करायचं, ओपन करायचं, Q स्टेटमेंट. मग आता राईट करताना याच्यात ज्या ट्रूथ व्हॅल्यू आपण राईट करतो T आणि F, इथं राईट करताना 1 आणि 0चा यूज केला होता. एकदम स्टार्टिंगच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक नोट दिली होती, 1 कॅन बी यूज 1 और 0 इन्स्टेड ऑफ T आणि F. F आणि T च्या जागी तुम्ही 1 आणि 0 घेऊ शकता, ती इथं आपण घेणार आहे, ठीक आहे. मग आता चेक करा, हा टेबल मी इथं राईट केलेला आहे. याच्यामध्ये कंडिशन काय घेतली, ज्या मी वरती मेन्शन केल्या. सपोज S1 इज क्लोज, S2 इज क्लोज, ठीक आहे, दोन्ही क्लोज असतील तर ही कंडिशन घेतली. S1 इज क्लोज, S2 इज ओपन. इथे काय घेतले, S1 इज ओपन, S2 इज क्लोज, आणि इथे काय घेतलं, बोथ आर ओपन, ठीक आहे. अशा फॉर्ममध्ये मी कंडिशन टाकल्या. तर पहिल्या कंडिशनमध्ये काय आलं, दोन्ही जर क्लोज असेल तर लॅम्प काय होत होता, ग्लो होत होता. बाकीच्या ठिकाणी काय होत होता, ऑफ पोझिशनमध्ये राहत होता. मग आता हा ग्लो होतोय मीन्स करंट फ्लो होतोय, करंट फ्लो होतोय मीन्स ते काय राईट करणार आपण 1 ने, ठीक आहे. फ्लो झाला तर 1 ने आणि नाही झाला तर 0 ने, ठीक आहे, अशा फॉर्ममध्ये. मग आता स्विच जर क्लोज असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू 1 ने दाखवणार आहे, आणि ओपन असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण 0 ने दाखवणार आहे. मग हे अशा फॉर्ममध्ये आलं, 1 जर असेल तर 1 येतं आणि अदरवाईज काय येतं, 0. मग हा कुठला टेबल होता, असं काय कुठला ट्रूथ टेबल होता आपला, तर हा अँडचा टेबल होता. अँडचा टेबल कसा होता, बोथ आर टी देन टी अदरवाईज फॉल्स. मग आता चेक करा, ही कंडिशन आणि आपल्या कंजंक्शनची कंडिशन सेम आहे. त्याच्यामुळे जर जेव्हा कधी दोन स्विचेस हे सिरीजमध्ये असतील तर त्या दोन्ही स्टेटमेंटसाठी तुम्हाला लॉजिकल कनेक्टिव्ह यूज करायचा आहे अँड. लक्षात येतं, सिरीजमध्ये असेल दोन्ही स्विचेस तर त्यामध्ये काय टाकायचं, लॉजिकल कनेक्टिव्ह अँड टाकायचा, ठीक आहे. हे झालं सिरीजसाठी. नेक्स्ट वी कॅन सी 2 स्विचेस इन पॅरलल. मग आता स्विचेस पॅरलल कशा असतील, जी पॅरललची कंडिशन असते आपली, आपण नेहमी पाहतो की 2 लाईनला पॅरलल कधी म्हणतात, ठीक आहे. तर 2 लाईनला पॅरलल म्हणतात, तुम्ही 2 प्लेनला पॅरलल म्हणता, तर कधी म्हणतात त्याच्या कंडिशन आहे, तर ते अशा फॉर्ममध्ये असतील तर, ठीक आहे. मग ते फिगरमध्ये दिलेलं आहे, 2 स्विचेस S1 आणि S2 आर कनेक्टेड इन पॅरलल अँड इलेक्ट्रिक लॅम्प L ॲज शोन इन फिगर. मग पॅरलल ते अशा फॉर्ममध्ये दिसतील, ठीक आहे. इथे S आहे, सेम पॅरलल पोझिशनमध्ये काय दिलेलं आहे, S2 दिलेला आहे. मग आता एखादा स्विचिंग सर्किट जर अशा फॉर्ममध्ये असेल की ज्यामध्ये 2 स्विचेस जर ह्या पोझिशनमध्ये कनेक्ट केलेले असतील, तर ही जी कनेक्टेड सिच्युएशन आहे किंवा हे जे स्विच आहे याच्यामध्ये जे हे जे सर्किट आहे याच्यामध्ये जे स्विचेस यूज केलेले आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, इन पॅरलल पोझिशन, ठीक आहे. मग आता हे पण लॉजिकली कनेक्टेड, लॉजिकली कुठल्या फॉर्ममध्ये राईट करणार आहे किंवा याचं स्टेटमेंट कुठल्या फॉर्ममध्ये येते, तर याच्यासाठी 2 स्विचेस आहे, P आणि Q स्टेटमेंट घेतलं, L हे लॅम्प ग्लो होण्यासाठी घेतलं. मग आता याचा टेबल आपल्याला राईट करायचं, जसं आपण कंजंक्शन हे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये घेतलं होतं. मग आता चेक करा, कंडिशन परत मी याच्यावर मेन्शन करतो.
जसे आपल्या कंडिशन असता बोथ आर क्लोज, मी जर समजा दोन्ही क्लोज करून ठेवले, मी याच्यातून पण करंट फ्लो होतोय याच्यातून पण करंट फ्लो होतोय, करंट जर फ्लो झाला तर ह्या लांबची पोझिशन काय असेल, ग्लो होईल की ऑफ पोझिशन मध्ये राहील, तर हा ग्लो होईल. ठीक आहे, दोन्ही जर क्लोज असतील तर, कारण इथून पण करंट फ्लो होईल इथून पण करंट फ्लो होईल आणि लॅम्प ह्या पोझिशन मध्ये. ठीक आहे, मीन्स पहिली कंडिशन काय, बोथ आर क्लोज देन लॅम्प इज ग्लो. सेकंड कंडिशन, समजा मी काय करतो याला क्लोज करतो, याला आहे त्या पोझिशन मध्ये ठेवतो ओपन. ठीक आहे, मग आता चेक करा करंट फ्लो होईल का, जर हा क्लोज असेल तर करंट फ्लो होईल आणि करंट अशा फॉर्म मध्ये येईल, हा लॅम्प काय होईल ग्लो. मीन्स S1 जर क्लोज असेल तर लॅम्प काय होत नाही ग्लो, मीन्स हे येणार आहे ट्रूथ व्हॅल्यू टीच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे, मग आता थर्ड कंडिशन घेतो मी, हा ओपन ठेवतो हा क्लोज करतो. मग आता समजा इथून बॅटरी कनेक्ट आहे, हा जर क्लोज असेल तर करंट असा फ्लो होईल आणि लॅम्प काय होईल ग्लो. मीन्स थर्ड कंडिशन मध्ये पण लॅम्प काय होते ग्लो होते. ठीक आहे, आता लास्ट कंडिशन, दोन्ही पण ओपन ठेवले, दोन्ही ओपन ठेवले करंट फ्लो होईल का, नाही होणार, इथपर्यंत जाईल याच्या पुढे जाणार नाही. मग ह्या लॅम्पची पोझिशन काय राहील ऑफ पोझिशन मध्ये राहील. मग असा कुठला टेबल होता की ज्यामध्ये ह्या कंडिशन येतात, तर हा टेबल येतो बोथ आर क्लोज देन करंट आर फ्लो. एक जरी क्लोज असेल करंट फ्लो होणार आहे आणि इथे पण सेम कंडिशन करंट फ्लो होणार आहे, पण दोन्ही जर ऑफ पोझिशन मध्ये असेल तर करंट फ्लो होणार नाही. मीन्स ह्या ज्या कंडिशन राईट केलेल्या लास्ट पोझिशनच्या ह्या लॅम्प वरून राईट केल्या. लॅम्प जर ग्लो होत असेल तर 1 आणि लॅम्प जर ऑफ पोझिशन मध्ये असेल तर 0, जसं पाठीमागे आपण घेतलं होतं त्या फॉर्म मध्ये. मग हा टेबल कुठला आहे, तर हा डिजंक्शनचा टेबल आहे, मीन्स त्यामध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह काय येणार आहे ऑर. मग आता नेहमी लक्षात ठेवा, जर देताना स्विचेस हे पॅरलल पोझिशन मध्ये दिले असेल तर त्यामध्ये टाकताना तुम्ही काय टाकणार आहे, लॉजिकल कनेक्टिव्ह ऑर टाकणार आहे. ठीक आहे, मग आता याच्यावर बेस आपण एक्झाम्पल घेणार आहे. एक्झाम्पल, एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट इन द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ लॉजिक अँड राईट द इनपुट आउटपुट टेबल. काय करायचं आहे, खाली दिलेले सर्किट हे सिम्बॉलिक फॉर्म मध्ये राईट करायचे आणि सिम्बॉलिक फॉर्म मध्ये राईट करून त्याचे काय करायचे, इनपुट आउटपुट टेबल राईट करायचे आहे. ठीक आहे, मग आता ते कसं राईट करणार आहे, तर सिरीज आणि पॅरल ह्या पोझिशनचा यूज करून आपण राईट करणार आहे. मग आता पहिले एक्झाम्पल दिलेलं आहे, यामध्ये इथे एक बॅटरी दिलेली, लॅम्प इथे स्विचेस दिलेले. ठीक आहे, हा S1 आहे, हा S2 आहे, हा S3. ठीक आहे, मग आता सर्वात पहिले तुम्हाला राईट करायचा याचा सिम्बॉलिक फॉर्म. ठीक आहे, सिम्बॉलिक फॉर्म राईट करायचा असेल तर स्विचेस काउंट करून घ्या, नंबर ऑफ स्विचेस किती आहेत, तर 3 आहेत. कोणी कोणाचा ड्युएल आहे का, सॉरी कोणी कोणाच्या अपोजिट मध्ये वर्क करते का, सेम मध्ये वर्क करते का, तर सेम मध्ये वर्क करत असेल तर ते सेम नोटेशन मध्ये दिसते. समजा इथे S1 येते, इथे जर S1 असेल तर सेम ऑपरेट होत आहे, आणि जर डॅश दिला असेल याच्यावरती डॅश मारला असेल तर मीन्स तो त्याच्या अपोजिट वर्क करतोय जो दिलेला आहे त्याचा. मग आता इथे तसं काही दिलेलं नाही, S1 दिला, S2 दिला, S3 दिला. मग 3 स्विचेस आहेत तर स्टेटमेंट घेताना पण तुम्ही काय करणार, 3 स्टेटमेंट्स घेणार. पहिले घेणार लेट P दिस स्विच S1 इज क्लोज, Q घेणार S2 साठी दिस स्विच S2 इज क्लोज, आणि R स्टेटमेंट घेणार दिस स्विच S3 इज क्लोज. ठीक आहे, 3 स्विचेस आहेत तर 3 स्टेटमेंट घेतले. त्याच्यानंतर L स्टेटमेंट घेतलेलं आहे, दी लॅम्प L इज ग्लो. हे लास्ट वाला आहे, हे नाही राईट केलं तरी चालतं, हे फक्त आता समजण्यासाठी पुढे गेल्यानंतर आपण हे राईट नाही करणार आहे. ठीक आहे, L वाला आपण याच्यातून ओमिट करून टाकणार आहे. ठीक आहे, मग आता हे झाले स्टेटमेंट. जसे स्टेटमेंट फॉर्म केले तुम्हाला काय करायचं आहे, याचा सिम्बॉलिक फॉर्म बनवून घ्यायचा आहे, आणि जसं सिम्बॉलिक फॉर्म बनला तर त्याचा इनपुट आउटपुट टेबल पण तुम्हाला राईट करायचा आहे. मग आता चेक करा, याच्यामध्ये आपण काय करणार आहे, पहिले चेक करणार आहे जी बॅटरी आहे त्यापासून जो करंट फ्लो होतोय तो ज्या पोझिशनला आला त्याच्यानंतर पुढे चेक करायचं तुम्हाला, जो करंट डिवाइड झालेला आहे तो 2 लाईन मध्ये जर डिवाइड झालेला असेल तर इथे आणि इथे घेताना तुम्ही काय करणार, पॅरललची कंडिशन यूज करणार. ठीक आहे, आणि तो जर डायरेक्ट पुढे कनेक्ट होत असेल तर त्यामध्ये चेक करणार स्विचेस कसे दिलेले आहे, सिरीज मध्ये दिलेले आहेत की त्यामध्ये काही पॅरलल दिलेलं आहे. मग आता चेक करा, हा करंट अशा फॉर्म मध्ये फ्लो झाला, फ्लो झाल्यानंतर हा डिवाइड झाला 2 लाईन मध्ये, एक लाईन इथून गेली एक लाईन खालून गेलेली. ठीक आहे, मग आता चेक करा, इथे जो S1 आहे आणि इथे जे S2 आणि S3 दिलेले आहे, ही जी लाईन आहे ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे. मग आता दोन्ही चेक करा. आता चेक करताना आपण काय करणार, हे 2 स्विचेस एकाच लाईनवर आहे त्याच्यामुळे हे 2 स्विचेस आणि हा थर्ड स्विच याच्यामध्ये रिलेशन चेक करणार. ठीक आहे, ठीक आहे,
ह्या दोन आणि याच्यामध्ये. मग आता चेक करा हे कुठल्या पोझिशनमध्ये दिसत आहे, तर ह्या पॅरलल पोझिशनमध्ये दिसत आहे. मीन्स याच्यासाठी तुम्ही पी स्टेटमेंट घेतलेलं आहे, याच्यासाठी तुम्ही काय घेतलेलं आहे, क्यू आणि आर स्टेटमेंट घेतलेलं आहे. मीन्स याच्यामध्ये टाकताना तुम्हाला काय करायचं आहे, पॅरलचा सिम्बॉल टाकायचा आहे. मग पॅरल जर असेल तर सिम्बॉल काय येतो त्याच्यामध्ये, ऑरचा सिम्बॉल येतो. मीन्स पी स्टेटमेंट आणि हे खाली जे दोन स्विचेस दिलेले त्याचे स्टेटमेंट, यामध्ये काय येईल, ऑर. ठीक आहे. मग आता पुढे हे दोन जे ते एकाच लाईनवर आहे, आणि मग एकाच लाईनवर असतील तर त्याला आपण काय म्हणतो, सिरीजमध्ये. मग याच्यासाठी स्टेटमेंट घेतले तुम्ही क्यू आणि याच्यासाठी घेतलेलं आहे आर. मग यांच्यामध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह कुठला येईल, तर अँड येईल, कारण ते सिरीजमध्ये. मीन्स याचा सिम्बॉलिक फॉर्म अशा फॉर्ममध्ये दिसत, पी स्टेटमेंट ऑर. हे दोघं एकाच लाईनवर होते म्हणून याला ब्रॅकेट टाकला, आणि दोघांमध्ये सिरीजचं रिलेशन आहे म्हणून त्याच्यामध्ये काय आणलं, अँड. समजलंय. ठीक आहे. मग हा झाला त्याचा सिम्बॉलिक फॉर्म. हे लक्षात घ्या, हा जो सिम्बॉलिक फॉर्म आहे याच्यावर पण क्वेश्चन येतो, देताना तुम्हाला स्विचिंग सर्किट देतील आणि त्यावरून सिम्बॉलिक फॉर्म विचारतील, एवढंच. याच्या पुढे विचारणार नाही. पण मग आता न्यू सिलेबसनुसार काय केलेलं, प्रत्येक एक्झाम्पल त्याने तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म आणि त्याचा इनपुट आउटपुट टेबल विचारलेला आहे. त्याच्यामुळे मे बी क्वेश्चन येताना याचा टेबल इमिडिएटली याच्यानंतरच विचारला जाईल. ठीक आहे. मग आता याचा टेबल फॉर्म करायचा आहे. मग आता टेबल कसा फॉर्म होईल, जसं आपण पाठीमागे टेबल फॉर्म करत होतो त्या फॉर्ममध्ये स्टेटमेंट जे आहेत ते काउंट करा, लॉजिकल कनेक्टिव्ह काउंट करा, आणि त्याच्यानुसार ठरवा की याच्यामध्ये किती नंबर ऑफ रोज, नंबर ऑफ कॉलम येतील. फक्त टीच्या ऐवजी 1 राईट करायचा आणि एफच्या ऐवजी 0 राईट करायचा. मग चेक करा, 1 स्टेटमेंट आहे, 2 स्टेटमेंट आहे, 3 स्टेटमेंट आहे, 3 स्टेटमेंट आहे. ठीक आहे. स्टेटमेंट जर 3 दिला असेल तर 2⁻³ मीन्स 8 नंबर ऑफ रोज येणार आहे, आणि लॉजिकल कनेक्टिव्ह 2 येईल, तर 2 + 3 किती झाले, 5 कॉलम्स येणार आहे. मीन्स टेबल जो असणार आहे तो अशा फॉर्ममध्ये येईल तुमचा. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये 8 रोज आहेत, 5 कॉलम्स आहेत. पहिले येईल तुमचं पी स्टेटमेंट, नंतर येईल क्यू स्टेटमेंट, नंतर येईल आर स्टेटमेंट. त्याच्यानंतर काय करायचं, हा ब्रॅकेट बनवून घ्यायचा आहे, ब्रॅकेट बनवला आणि लास्टमध्ये काय येणार आहे, पूर्ण स्टेटमेंट येईल तुमचं जे दिलेलं आहे. मग आता चेक करा, तुम्हाला हा टेबल माहिती आहे, फक्त टीच्या ठिकाणी 1 यूज केलेला आहे आणि एफच्या ठिकाणी 0 यूज केला आहे. मग कंडिशन काय आहे, पीच्या पहिल्या 4 कंडिशन काय असतात, ट्रू मीन्स 1 राईट केलेलं आहे. नंतरच्या काय असतात 4 एफ राहतात, त्याऐवजी काय केलेलं आहे, 0 यूज केलेला आहे. ठीक आहे. क्यूमध्ये काय राहतं, फर्स्ट 2 आर ट्रू, नेक्स्ट अल्टरनेट आर फॉल्स, मीन्स अल्टरनेट करायचं. मग हे 2 ट्रू असेल तर इथे 1 1, ह्यात फॉल्स असेल तर 0 0, परत अल्टरनेट करून खाली राईट करायचं, आणि ते अल्टरनेट राईट करायचं, ट्रू फॉल्स मीन्स हे काय 1 0 1 0 1 0 अशा फॉर्ममध्ये. त्याच्यानंतर अँडचा टेबल यूज करून क्यू ऑर आर हे तुम्हाला फाइंड करायचं. मग सांगा अँडचा टेबल काय आहे, बोथ आर ट्रू देन ट्रू अदरवाइज फॉल्स. देन चेक, here is 1 1 then 1 and 1 0 0 0 1 0 and 0 0 0. ठीक आहे. मी जसा तुमचा अँडचा टेबल आहे, बोथ आर ट्रू देन ट्रू अदरवाइज फॉल्स, तर 1 1 जर असेल तरच 1, अदरवाइज काय 0. मग 1 1 चेक करा, आहे 1, इथे आहे का, नाही, इथे नाही, इथे नाही, इथे 1 1 आहे 1, इथे काय येईल, इथे नाही येणार, इथे नाही येणार, इथे नाही येणार. मग बाकीच्या ठिकाणी काय अदरवाइज कंडिशन. आता गेल्यानंतर काय करायचं आहे, पी ऑर क्यू अँड आर मीन्स कॉलम नंबर 1 आणि कॉलम नंबर 4 यामध्ये काय घ्यायचं आहे, ऑर. ऑरचा टेबल काय आहे, बोथ आर फॉल्स देन फॉल्स मीन्स बोथ आर 0 देन 0 अदरवाइज 1. मग चेक करा, दोन्ही 0 आहेत का, नाही, इथे दोन्ही 0 आहेत का, नाही, इथे असतील का, नाही, इथे असतील का, नाही, इथे आहेत का, तर इथे चेक करा, इथे 1 आहे, इथे आहेत का, इथे दोन्ही 0 आहेत मीन्स हे काय 0. इथे चेक करा, हा आणि हा 0 आहे, इथे चेक करा 0 आहे, आणि अदरवाइज काय राहील, ही कंडिशन राहील. मीन्स हा जो सर्किट दिलेला आहे तर याचा जो करंट फ्लो होणार आहे तो अशा फॉर्ममध्ये फ्लो होणार आहे. मीन्स तुमचे स्विचेस जे आहेत ते अशा फॉर्ममध्ये जर असतील तर करंट फ्लो होईल, आणि ह्या ज्या 3 कंडिशन दिलेल्या आहे अशा फॉर्ममध्ये जर असेल तर करंट फ्लो होणार नाही. हे 3 स्विचेसच्या कंडिशन दिलेल्या आहे. मीन्स 3 स्विचेस जर अशा पोझिशनमध्ये असतील इथपर्यंत, तर अशा कुठल्याही पोझिशनमध्ये असेल तर करंट फ्लो होईल, आणि ह्या ज्या खाली कंडिशन दिलेल्या आहेत याच्यापैकी कुठली कंडिशन घेतली तरी करंट फ्लो होणार नाही, मीन्स लॅम्प ग्लो होणार नाही. ठीक आहे, आले लक्षात. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, सेकंड वन चेक करा. मग आता स्विचेस पहिले चेक करून घेऊ, नंतर आपण याचा सिम्बॉलिक फॉर्म बनवणार आहे. इथे S1 दिसतोय, इथे S2 आहे, इथे S1 डॅश आहे, डॅश मीन्स
हा जो S1 आहे याचं निगेशन आहे, मीन्स हा जर क्लोज केला तर हा ओपन होतोय आणि हा जर ओपन केला तर हा क्लोज होतोय, डॅशने दाखवलेला आहे. आणि हा पण S2 डॅश आहे, मीन्स याचा कॉम्प्लिमेंट इथे दिलेला आहे. मग काउंट करून मला सांगा इथले स्विचेस किती आहे. तर स्विचेस जरी 4 दिसत असेल तरी पहिले दोन जे स्विचेस आहेत त्याचे कॉम्प्लिमेंटरी स्विचेस खाली दिलेले आहे, मीन्स याच्यासाठी घेताना आपण स्टेटमेंट दोनच यूज करणार आहे, ते अशा फॉर्ममध्ये राहते. सोल्युशन, लेट P दी स्विच S1 इज क्लोज, Q दी स्विच S2 इज क्लोज आणि L लॅम्प इज ग्लो. हा राईट केला काय, नाही राईट केला काय, याचं काही इफेक्ट येणार नाही पेपरमध्ये. मग आता बरेच जण म्हणतील S1 डॅश कुठे गेला, तर S1 डॅश मीन्स याचा कॉम्प्लिमेंट आहे, मीन्स निगेशन ऑफ P मीन्स दी स्विच S1 डॅश इज क्लोज. फक्त इथे S1 डॅश येईल, ठीक आहे, तो क्लोज राहतो. आणि इथे निगेशन ऑफ Q हा काय असणार आहे, दी स्विच S2 डॅश इज क्लोज जर निगेशन घेतलं तर, ठीक आहे. ठीक, निगेशन ऑफ P, निगेशन ऑफ Q तुम्हाला राईट करायचं असेल तर राईट करू शकता, पण न्यू सिलेबसनुसार निगेशन दिलेलेच नाही आहे, तर नाही राईट केले तरी चालेल, डायरेक्टली तुम्ही स्टेटमेंटमध्ये यूज करा, ठीक आहे. मग आता चेक करा, आपण याचा सिम्बॉलिक फॉर्म राईट करणार आहे. मग आता हा जो करंट आहे हा डिवाइड झालेला आहे 3 लाईन्समध्ये, इथे 1 2 3. मग आता चेक करा, ह्या ज्या 3 लाईन्स आहे हे एकमेकाला काय आल्या, पॅरलल. मीन्स याचा जो स्टेटमेंट P यूज केलं आहे तुम्ही, याचं जे स्टेटमेंट Q यूज केलं आहे, ह्या दोघांचं जे स्टेटमेंट यूज केलं आहे याच्यामध्ये काय येणार आहे, लॉजिकल कनेक्टिव्ह ऑर येणार आहे, ठीक आहे. मीन्स हा P याच्यामध्ये ऑर येईल, नंतर हा Q आणि ऑर येऊन हे दोघं येतील, ठीक आहे. मग आता हे दोघं जे आहेत हे सिरीजमध्ये, मीन्स ह्या दोघांच्या स्टेटमेंटमध्ये, मीन्स याचा निगेशन P आणि ह्याचा निगेशन Q याच्यामध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह काय अँड, तर ते अशा फॉर्ममध्ये दिसतात. गिवन सर्किट इज एक्सप्रेस ॲज, पहिले काय केलं, P आणि Q मध्ये पॅरलल आहे त्याच्यामुळे ऑर यूज केलं, आणि S1 आणि S2 डॅश हे सिरीजमध्ये तर त्याच्यामध्ये अँड यूज केलं, आणि इथे परत ऑर यूज केलं. इथे ब्रॅकेट टाकलेला आहे, नाही टाकला तरी चालतो पण शक्यतो ब्रॅकेट यूज करा. ऑर आहे, इथे पण ऑर आहे, इथे पण ऑर आहे, तर तुम्ही ब्रॅकेट टाकू शकता. आपला असोसिएटिव्ह लॉ आहे की ब्रॅकेट इथे टाका किंवा इथे टाका किंवा नाही टाकला तरी चालेल, तर असा काही प्रॉब्लेम नाही, पण शक्यतो ब्रॅकेट राहू दे इथे. तुम्हाला पुढे सॉल्व्ह करायचं जर सांगितलं तर मग प्रॉब्लेम येणार नाही, ठीक आहे. नाही टाकला तरी चालेल, टाकला तरी चालतो. मग आता हे झालं सिम्बॉलिक फॉर्म. मग आता याचा इनपुट आउटपुट टेबल बनवायचा आहे. मग इनपुट आउटपुट टेबल बनवायचं असेल तर चेक करायचं, नंबर ऑफ रोज नंबर ऑफ कॉलम किती येतील त्याच्यानुसार टेबल फॉर्म करा. तो टेबल अशा फॉर्ममध्ये येईल, पहिले P स्टेटमेंट नंतर Q स्टेटमेंट, दोघांचे निगेशन लागते, त्याच्यानंतर P ऑर Q लागते, निगेशन ऑफ P अँड निगेशन Q लागते, आणि लास्टच्या ह्याच्यात ते सर्व घ्यायचं आहे, ठीक आहे. मग आता कंडिशन काय, पहिली कंडिशन बोथ आर क्लोज, सेकंड कंडिशन फर्स्ट क्लोज सेकंड ऑफ, थर्ड कंडिशन फर्स्ट ऑफ सेकंड क्लोज, किंवा ऑन जरी म्हटलं तरी चालेल किंवा त्याला ओपन जरी म्हटलं तरी चालेल. आणि इथे काय म्हणणार आहे, बोथ आर ऑफ किंवा ऑफ पोझिशन, ठीक आहे. तर ह्या कंडिशन टीच्या ठिकाणी 1 टाकलं आहे, 1च्या ठिकाणी 0च्या ठिकाणी F टाकला आहे. मग आता निगेशन P काय येणार आहे, 1 1च्या ठिकाणी काय येईल 0 0, आणि 0 0च्या ठिकाणी काय येईल 1 1, कारण हे निगेशन आहे. Qचं निगेशन, 1चं निगेशन 0 0चं निगेशन 1 1चं निगेशन 0 0चं निगेशन 1, ठीक आहे. नंतर P ऑर Q, ठीक आहे, दोघांमध्ये ऑर आहे, तर ऑरचा टेबल काय सांगतोय, बोथ आर फॉल्स देन फॉल्स अदरवाईज ट्रू, मी दोन्ही 0 असेल तरच 0, अदरवाईज काय राईट करायचं 1, ठीक आहे. हे तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे मी पटपट सांगतोय. नंतर निगेशन P आणि निगेशन Q, अँडचा टेबल बोथ आर 1 देन 1 अदरवाईज 0. मग चेक करा, निगेशन P आणि निगेशन Q मध्ये दोन्ही 1 1 आहेत का, ते इथे, तर हे आलं 1, बाकीच्या ठिकाणी काय आहे, अदरवाईजची कंडिशन 0, ठीक आहे. मग आता लास्टमध्ये कॉलम नंबर 5 आणि कॉलम नंबर 6 याच्यामध्ये काय घ्यायचं आहे, ऑर. ऑरचा टेबल काय सांगतोय, बोथ आर फॉल्स देन फॉल्स अदरवाईज ट्रू. मग दोन्ही जर 0 असेल तर 0 अदरवाईज 1, मग दोन्ही 0 आहेत का, चेक करा, दोन्ही 0 नाहीच आहे, मीन्स प्रत्येक ठिकाणी काय येईल, कंडिशन 1 1 येईल. मीन्स ही कंडिशन आहे तुमची. जर समजा P आणि Qने ही जर कंडिशन सॅटिस्फाय केली, कुठली कंडिशन घेतली ह्या फोरपैकी, तरी ह्या सर्किटमधून काय होणार आहे, करंट फ्लो होणार आहे. मी दोन्ही क्लोज ठेवले तरी करंट फ्लो होईल, P क्लोज ठेवला, Q ओपन ठेवला तरी करंट फ्लो होईल, P ओपन ठेवला, Q क्लोज ठेवला तरी करंट फ्लो होईल, आणि दोन्ही जरी ओपन ठेवले तरी करंट फ्लो होईल. हे का बरं होते, कारण इथे कॉम्प्लिमेंट दिलेला आहे. जर तुम्ही S1 क्लोज केला, ओपन केला तर हा क्लोज होऊन जातो,
ठीक आहे. आणि हा जर क्लोज केला तर हा ओपन होऊन जातो, ठीक आहे. त्याच्यामुळे ह्या कंडिशन आलेल्या. जर पी आणि क्यू जर क्लोज केले तर हे दोघं क्लोज झाले, मीन्स करंट इथून पण फ्लो होईल, इथून पण फ्लो होईल, मीन्स ॲटोमॅटिक लॅम्प काय होईल, ग्लो होईल. त्याच्यानंतर काय आहे, पी क्लोज करायचा आहे, मीन्स S1 क्लोज करायचा आहे, S2 काय करायचा आहे, ओपन ठेवायचा आहे. मग S2 ओपन ठेवला तर हा क्लोज होईल, पण जरी हा क्लोज झाला तरी हा ओपन आहे, मीन्स करंट इथून पण फ्लो होणार नाही, इथून पण फ्लो होणार नाही, करंट कुठून होईल, इथून फ्लो होईल. अशा फॉर्ममध्ये जाऊन लॅम्प काय होईल, ग्लो होईल. त्याच्यानंतर थर्ड कंडिशन काय आहे, S1 ओपन ठेवायचा आहे आणि S2 काय करायचा, क्लोज करायचा. मग हा ओपन ठेवला तर ऑटोमॅटिकली हा क्लोज होतो, पण हा जरी क्लोज झाला तर S2 त्यांनी काय सांगितलं, क्लोज करायचा. हा क्लोज ठेवला तर हा ओपन होऊन जाईल, ठीक आहे. मीन्स करंट इथून फ्लो नाही होणार, इथपर्यंत येईल करंट, पण याच्या पुढे जाणार नाही. हा क्लोज असल्यामुळे इथून करंट जाईल आणि S1 ओपन असल्यामुळे करंट इथून पण फ्लो होणार नाही, पण ह्या लाईनमधून करंट फ्लो होईल, हा लॅम्प काय होईल, ग्लो होईल. आणि लास्टची कंडिशन काय, दोन्ही ओपन ठेवा, हा पण ओपन ठेवला, हा पण ओपन ठेवला. मग हा ओपन ठेवला, हा ओपन ठेवला, ॲटोमॅटिक काय होतील, हे तो क्लोज होतील, मीन्स करंट जो आहे तो ह्या लाईनने पास होऊन अशा फॉर्ममध्ये लॅम्प काय होईल, ग्लो होईल. मीन्स ह्या 4 कंडिशनपैकी कुठली कंडिशन ठेवली तरी सर्किटमध्ये काय होणार आहे, करंट फ्लो होणार आहे आणि लॅम्प काय होणार आहे, ग्लो, ठीक आहे. थर्ड वन. मग आता चेक करा, स्विचेस S1 आहे, S2 आहे, इथे S1 डॅश आहे, इथे S2 डॅश आहे, इथे S3 दिलेला आहे. व्यवस्थित चेक करा, कारण बऱ्याच वेळेस काय होतं, क्लॅरिटी जर क्लिअर केली नसेल तुम्ही तर हे डॅश दिसणार नाही तुम्हाला. तर पहिले व्हिडिओ चेक करताना तुमची जी क्लॅरिटी ती पहिले चेक करा, क्लॅरिटी व्यवस्थित आहे का, नाही तर ते क्लॅरिटी वाढवून घ्या, मी जेणेकरून तुम्हाला एक क्लिअर कट दिसेल, ठीक आहे. मग आता सोल्युशनमध्ये काय येणार आहे, तुमचे स्विचेस 3 आहेत, S1 S2 S3, हे दोन कॉम्प्लिमेंट आहे, ते घेताना 3 स्टेटमेंट घ्या, PQR L घेतलेलंच नाही आहे. मग आता सिम्बॉलिक फॉर्म राईट करायचा. सिम्बॉलिक फॉर्म जर राईट करायचा असेल तर करंट चेक करा, इथे आल्यानंतर तो 2 लाईनमध्ये डिवाइड झाला. मग ह्या दोन्ही लाईन जे आहेत ते एकमेकाला काय आहेत, पॅरलल पोझिशनमध्ये, आणि पॅरलल पोझिशनमध्ये असून हे जे दोन आहेत एकमेकाला काय आहे, सिरीजमध्ये. तर याच्यामध्ये अँडचा सिम्बॉल येईल, याच्यामध्ये अँडचा सिम्बॉल आहे, आणि यांच्या दोघांच्या ब्रॅकेटमध्ये काय येईल, ऑरचा सिम्बॉल येईल, ठीक आहे. नंतर हा जो स्विच आहे 5th नंबरचा, हा हे दोन कंप्लीट झाल्यानंतर पुढे दिलेला आहे एका सिंगल लाईनवर. मीन्स याचं आणि यांचं रिलेशन काय असेल तर हे सिरीजमध्ये येतील, कारण ही आता काउंट होते आणि एक होईल जेव्हा याच्या बाहेर गेले तुम्ही, किंवा खाली एकदा चेक करा, P अँड Q मीन्स हे दोघं, ठीक आहे, सिरीजमध्ये. निगेशन ऑफ P आणि निगेशन ऑफ Q हे पण सिरीजमध्ये यांचा ब्रॅकेट, आणि दोघांमध्ये काय आहे, पॅरलल पोझिशन आहे, म्हणून इथे ऑर टाकला. जसा हा कंप्लीट झाला तर हा पुढचा जो आहे, ह्या 4th स्विचेसला हा पुढे काय दिलेला आहे, सिरीजमध्ये दिलेला आहे, मीन्स याच्यामध्ये सिम्बॉल काय आहे, अँड, आणि मग तो काय करायचा, आर स्टेटमेंट तुम्हाला राईट करायचं, ठीक आहे. हे झालं सिम्बॉलिक फॉर्म. मग याचा टेबल तो अशा फॉर्ममध्ये दिसेल, ठीक आहे. मग आता टेबल जर राईट करायचं असेल तर पहिले तुमचे 3 कॉलममध्ये येतील तुमचे P स्टेटमेंट, Q स्टेटमेंट, R स्टेटमेंट, नंतर दोघांचे निगेशन, त्याच्यानंतर P अँड Q, नंतर निगेशन ऑफ P अँड निगेशन Q, त्याच्यानंतर हे दोघं कंबाईन करून ऑरच्या पोझिशनमध्ये, आणि नंतर हे अँड आर पण त्याच्यात घेतलं, आणि नंतर खाली टेबल ड्रॉ केलेलं आहे. टेबल चेक करून घ्या, मी काही एक्सप्लेन करत नाही, आता ते हे झालेलं आहे, भरपूर वेळ सॉल्व्ह केलेलं आहे. डाऊट आला तर सांगा, तुम्ही पण शकता. फक्त टीच्या ठिकाणी 1 टाकायचं, 1 च्या ठिकाणी 0 टाकायचं, इथं टी आणि F यूजच करायचा नाही. 4th वन. मग आता इथे चेक करा, तुम्हाला पहिले राईट करायचं आहे सिम्बॉलिक फॉर्म. मग काउंट करा, स्विचेस S1 आहे, S1 डॅश आहे, S2 डॅश आहे, S1 आहे, S2 आहे, मीन्स S3 नाही आहे, तर इथे दोनच स्टेटमेंट येते, P आणि Q, ते अशा फॉर्ममध्ये राहते. स्विच S1 इज क्लोज, दिस स्विच S2 इज क्लोज, आणि डॅश जे येते त्याचे निगेशन असतील. मग आता चेक करा, इथे जी लाईन दिलेली ही आता डिवाइड झालेली, ठीक आहे. मग आता डिवाइड कशी झाली, पहिली इकडे जाऊन डिवाइड झाली आणि इथे जाऊन डिवाइड झाली. मग आपल्याला काय करावं लागेल, ही जी लाईन आहे इथे जाऊन परत डिवाइड झालेली, तर मग पहिले याचं रिलेशन चेक करून घ्या, ह्या दोघांमध्ये रिलेशन काय आहे, तर हा S1 आणि हे जे दोन निगेशन दिलेले हे पॅरलल आहे, ठीक आहे. मग पॅरलल जर असेल तर याच्यामध्ये काय येईल, ऑर सिम्बॉल येईल. त्याच्यानंतर हे जे दोन दिलेले हे सिरीजमध्ये, मीन्स जेव्हा इंटरनल यांचं जेव्हा रिलेशन राईट करायचं याच्यामध्ये काय येईल, अँडचं सिम्बॉल येईल, ठीक आहे. मग याला पूर्ण याला एक ब्रॅकेट टाका जेव्हा कधी तुम्ही राईट कराल, आणि नंतर सेकंड जी लाईन आहे ही खाली गेलेली, तर याच्यात ऑरचा सिम्बॉल टाकून हे दोघं सिरीजमध्ये ते राईट करून घ्या, मीन्स अशा फॉर्ममध्ये,
हे बघा, पहिला जो ब्रॅकेट टाकला त्यामध्ये काय केलं मी, याचा पी स्टेटमेंट घेतलं आणि हे निगेशन पी निगेशन क्यू आहे, तर हे सिरीजमध्ये होते तर याचा अँड सिम्बॉल टाकला आणि ह्या दोघांचं S1C जे रिलेशन आहे ते काय आहे, पॅरललचं, म्हणून इथे टाकताना मी सिम्बॉल काय टाकला, ऑर. ठीक आहे, मग हे कंप्लीट झालं, ही एक लाईन कंप्लीट झाली, पण याची सेकंड लाईन खाली बाकी होती ना, मग याची सेकंड लाईन राईट करताना हे 3 आणि हे 2 यांचं जे रिलेशन आहे ते पॅरललचं आहे, म्हणून इथे टाकताना मी काय टाकला, ऑर सिम्बॉल. आणि जसा ऑर सिम्बॉल झाला ह्या दोघांमध्ये रिलेशन काय, सिरीजमध्ये, म्हणून ह्या पी आणि क्यू मध्ये काय टाकला मी, अँडचा सिम्बॉल टाकला. ठीक आहे, हे सर्किट डायग्राम जो सिम्बॉलिक फॉर्ममध्ये राईट करायचा आहे हे फक्त पॅरलल आणि सिरीज ह्या कंडिशनवर डिपेंड आहे. ज्याला ती लक्षात येते त्याला हे सिम्बॉलिक फॉर्म राईट करता येईल. आणि जसं सिम्बॉलिक फॉर्म राईट केला याचं इनपुट आउटपुट टेबल अशा फॉर्ममध्ये येईल. तर हे पूर्ण राईट करायचं तुम्हाला लास्टच्या कॉलममध्ये, त्यासाठी लागणार आहे पी स्टेटमेंट, क्यू स्टेटमेंट, दोघांचं निगेशन. जसं दोघांचं निगेशन झालं तर एक तुम्हाला हा फॉर्म करता येईल, निगेशन पी अँड निगेशन क्यू. निगेशन पी अँड निगेशन क्यू झाल्यानंतर पी ऑर जो पाठीमागच्या कॉलममध्ये घेतला तो, त्याच्यानंतर हा एक लागेल पी अँड क्यू, आणि लास्टच्या कॉलममध्ये हे सर्व येऊन जाईल. आणि मग खाली कंडिशन टाका, या 4 कंडिशन पुढे मेन्शन करा या अशा फॉर्ममध्ये. मी फर्स्ट कंडिशन, सेकंड कंडिशन आणि फोर्थ कंडिशन ह्या जर घेतल्या तरी लॅम्प काय होतं, ग्लो. फक्त ही जी कंडिशन आहे थर्डवाली ही जर घेतली तर लॅम्प ग्लो नाही होणार, कारण करंट फ्लो नाही होणार. वरती चेक करून घ्या, टेबल बनवून घ्या, ट्रू फॉलचा टेबल आहे तसा टेबल आहे, चेक करा. फिफ्थ वन, चेक हिअर स्विचेस. मग स्विचेस चेक करा, इथे S1 आहे, S2 डॅश आहे, S2 डॅश आहे, S3 डॅश आहे. ठीक आहे, जरी S2 दिलेलं नसेल तरी S2चं निगेशन इथे दिलेलं आहे, तर S1 आहे, S2 आणि S3 3 स्टेटमेंट घ्यावं लागतील अशा फॉर्ममध्ये दिले. मग आता पुढे तुम्हाला काय करायचं, सिम्बॉलिक फॉर्म राईट करायचं. सिम्बॉलिक फॉर्म राईट करायचं असेल तर इथे चेक करा, जे करंट फ्लोची जी लाईन आलेली इथे गेल्यानंतर डिवाइड झाली, डिवाइड झाल्यानंतर एक लाईन इथे आलेली आहे, एक लाईन इथे आलेली आहे. मग चेक करा, ही जी लाईन आहे आणि ही सेकंड लाईन आहे याच्यामध्ये काय पॅरलल पोझिशन झाली. मग पॅरलल पोझिशन झाल्यानंतर याच्यात जेवढे स्टेटमेंट येतील तर त्याचे जे तुम्ही सिम्बॉलिक फॉर्म राईट करणार आहे आणि याचे जे सिम्बॉलिक फॉर्म राईट करणार आहे याच्यामध्ये काय येणार आहे, पॅरललची कंडिशन येणार आहे, मीन्स ऑरची कंडिशन राहील. ठीक आहे, नंतरून ही जी लाईन दिलेली ही लाईन त्यामध्ये S1, S2 डॅश आणि S3 याच्यामध्ये रिलेशन चेक करावं लागेल. मग हा जो S1 आहे आणि S2 डॅश आणि S3 हे जे स्विचेस दिलेले हे सिरीजमध्ये, ठीक आहे, मीन्स हा आणि हे दोघं सिरीजमध्ये. इंटरनल यांचं रिलेशन वेगळं आहे पण दोघं काय आहे, सिरीजमध्ये. तर मग S1चा जो स्टेटमेंट दिलेला आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि याचं जे काय असेल त्याला ब्रॅकेट टाकून ह्या दोघांमध्ये काय करायचं आहे, अँडचा सिम्बॉल घ्यायचा, तो अशा फॉर्ममध्ये दिसेल पी अँड. मग याला ब्रॅकेट टाकला आणि मग ह्या दोघांमध्ये इंटरनल रिलेशन चेक करायचं. यांचं इंटरनल रिलेशन काय आहे, ते S2 डॅश आणि S3 हे काय आहेत, एकमेकाच्या पॅरलल आहे. मग याच्यासाठी स्टेटमेंट काय आहे, तर S2 इज क्लोज, त्याच्यासाठी क्यू घेतलं, मीन्स ऑटोमॅटिक S2 डॅश साठी काय येईल, निगेशन ऑफ क्यू येईल. आणि S3 काय असणार आहे तुमचा, आर असणार आहे. ठीक आहे, स्विच S2 इज क्लोज. ठीक आहे, मग आता पुढे चेक करा, जसा हा कंप्लीट झाला याला ब्रॅकेट टाका, ऑरचा सिम्बॉल घ्या कारण हे सिरीजमध्ये. आता ही सेकंड लाईन बाकी आहे, तर सेकंड लाईन जे ऑर करून पुढच्या ब्रॅकेटमध्ये राईट करा. मग सांगा S2 डॅश आणि S3 डॅश हे काय आहे, पॅरलल के सिरीजमध्ये, तर सिरीजमध्ये. मग सिरीजमध्ये असेल तर याचे जे सिम्बॉलिक फॉर्म असेल त्याच्यामध्ये काय टाकायचं, लॉजिकल सिम्बॉल टाकायचा तुमचा अँड. ठीक आहे, मग आता याचा टेबल अशा फॉर्ममध्ये. मग टेबलमध्ये काय येतील, पी स्टेटमेंट येईल, क्यू स्टेटमेंट येईल, आर येईल, त्याच्यानंतर निगेशन ऑफ क्यू लागते, निगेशन ऑफ आर लागते, निगेशन ऑफ क्यू और आर हा एक ब्रॅकेट येईल, त्याच्यानंतर हा टोटल ब्रॅकेट इथे राईट करून घ्या, हा झाला. त्याच्यानंतर हा घ्या, तो इथे राईट करून घ्या, त्याच्यानंतर हा लास्टवाला जो राहील तो ब्रॅकेट इथे घ्या. आणि मग सर्व कंप्लीट झाल्यानंतर ह्या दोघांचं कॉम्बिनेशन आहे ऑरचं ते इथे घेऊन टाका. ठीक आहे, आणि मग याच्यात कंडिशन टाका. तर 3 स्टेटमेंट आहेत, तर पहिली कंडिशन काय आहे, फर्स्ट 4R 1 आणि लास्ट 4R 0. नेक्स्ट क्यूची कंडिशन काय आहे, फर्स्ट 2R 1 नेक्स्ट 2R 0 आणि देन अल्टरनेट. आरची कंडिशन काय आहे, 1 0 1 0 1 0 अशा फॉर्ममध्ये. आणि मग त्याचं निगेशन ऑफ आर अशा फॉर्ममध्ये करून हा टेबल तुम्हाला पूर्ण बनवायचा आहे. मग टेबलमध्ये जिथे जे 1 आलं आहे तिथे जे कंडिशन दिलेल्या आहे पी क्यू आरच्या त्याच्यानुसार जो सर्किट आहे त्याचा करंट फ्लो होईल, लॅम्प ग्लो होईल. आणि जिथे 0 आलं तिथे ती जर कंडिशन यूज केली, जशी ही कंडिशन आहे
इथे चेक करा तुम्ही. ही वाली जर स्विच S1 जर क्लोज केलं, सॉरी S1 इज क्लोज केला, S2 जर क्लोज केला आणि आरचा S3 जर ओपन ठेवला तर करंट फ्लो होणार नाही, कारण इकडे दिसतोय 0. ठीक आहे. सर्किट डायग्रामवर चेक करून घ्या, तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर अशा फॉर्ममध्ये हा पॉईंट आहे, समजून घ्या, कारण पॉईंट याच्यावर डिपेंड आहे. मे बी हे आपलं ह्या चॅप्टरवरचं सेकंड लास्ट लेक्चर असेल. पुढच्या लेक्चरमध्ये मे बी चॅप्टर संपू शकतो. ठीक आहे. मग पुढचं मी आता चेक करतो. लास्ट जर समजा तो राहिलेला पॉईंट एका लेक्चरमध्ये घेता आला तर आपण हा चॅप्टर जो आहे तो कंप्लीट करणार आहे. पाठीमागचे झालेले लेक्चर्स, त्याच्यावरचे झालेले होमवर्क, मी पाठवलेले एक्सरसाइज या कंप्लीट करा. जवळपास चॅप्टर संपत आलेला आहे. ठीक आहे. हे होमवर्क दिलेले, हे होमवर्क कंप्लीट करा. पाठीमाग चॅप्टर संपत आलेला आहे. पाठीमागचे व्हिडिओ जे ते व्यवस्थित चेक करा. कोणी मधून जर लेक्चर्स पाहत असेल तर पहिले पाठीमागचे लेक्चर्स कंप्लीट करा, त्याच्यानंतर हे पुढे येऊन लेक्चर्स पहा, कारण मधून जर पाहिलं तर तुम्हाला समजणार नाही. तर हे होमवर्क आहे. त्याच्यानंतर पाठीमागच्या लेक्चरमधले जे होमवर्क दिले होते त्याचे आन्सर दिलेले चेक करा, टॅली करा, तुम्ही बरोबर केलेले आहेत का. काही करेक्शन असेल तर करेक्शन करा. बऱ्याच वेळेस सिम्बॉलिक फॉर्म बऱ्याच जणांचा चुकून जातो, तर तो केअरफुली चेक करा. तुम्हाला वाटतं ते बरोबर आहे, पण ॲक्च्युअलमध्ये ते बाय मिस्टेक राईट केलं जातो. ऑर आणि अँडमध्ये गडबड होण्याचे चान्सेस आहे. ते व्यवस्थित चेक करा. थर्ड वन एकदम सिम्पल होता. ठीक आहे, राईट करून घ्या. थँक्यू.